संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये यंदा नव्या चांदीचा रथ आकर्षणाचं केंद्र ठरलाय। संस्थाननं 250 किलो चांदी वापरून हा भव्य आणि आकर्षक रथ तयार केलाय। पूर्वीच्या रथाच्या तुलनेत हा नवा रथ वजनानं 500 किलोनं हलका आहे आणि त्यामुळे रथाच्या बैलांवरचा ताण जो आहे रथाचा तो कमी होणार आहे। विशेष म्हणजे या रथात 8 CCTV कॅमेरे, GPS प्रणाली, इंटरनेट सुविधा आणि LED दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। पारंपरिक वारकरी परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारा हा अत्याधुनिक रथ यंदाच्या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरतोय। या रथाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांनी। देहूमध्ये साजरा होत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या यंदाच्या पालखी सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे यंदाचा पालखी रथ। आपण जर पाहत असाल तर यंदा संस्थांकडून हा चांदीचा नवीन रथ बनवण्यात आलेला आहे आणि या रथासाठी जवळपास 250 किलो चांदी देखील वापरण्यात आलेली आहे। बर्मॅटिक सागवान जातीच्या लाकडावरती ही चांदी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि या कारणाने या रथाचं जे रूप आहे ते अधिक खुलून दिसत आहे। खरं तर हा संपूर्ण रथ जो आहे तो हायटेक पद्धतीने बनवण्यात आलेला आहे। या रथावरती CCTV कॅमेरे, LED लाईट, GPS सिस्टम म्हणजे अशी सर्व काही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। पालखी सोहळ्यात हा जो रथ आहे तो एक वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण देखील ठरणार आहे। मागच्या रथापेक्षा हा जो रथ आहे तो जवळपास 500 किलो वजनाने हलका असल्याने बैलांना हा रथ सहजपणे ओढता येईल असं संस्थानिकांकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर या रथाला आता भाविक लोक जे आहेत हात लावत आहेत, या रथाचं जे आहे ते दर्शन घेत आहेत आणि देहूनगरीमध्ये सध्या यंदाचा जो पालखी सोहळा आहे तो अतिशय आनंदात पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, देहू। पूर परिस्थिती आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला वारकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। दरवर्षी देहूकडे प्रस्थान करणाऱ्या दौंडमधील वारकऱ्यांनी यंदा देहूऐवजी थेट पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला। भीमा नदी घाटी विधिवत पूजा अर्चा करून वारकऱ्यांनी भक्तिमय वातावरणात प्रस्थान सोहळा साजरा केला। 2 दिवसांनी हे वारकरी पुण्यात दाखल होऊन मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी होतील। वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी। मुख्यमंत्री आणि प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर वारकऱ्यांनी दौंडमधील वारकऱ्यांनी जी 139 क्रमांकाची दिंडी आहे त्या क्रमांकाच्या दिंडीने दौंडमधून न जाता देहूमध्ये न जाता थेट आता ते पुण्यामध्ये जाणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे भीमा नदी काठी त्यांची विधिवत पूजा होते आणि पूजा झाल्यानंतर ते या ठिकाणाहून प्रस्थान करत असतात आणि त्यांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय देहूकडे हे सगळे वारकरी जे आहे ते जाणार होते। दरवर्षी या ठिकाणी हे वारकरी जात असतात, मात्र आता या वर्षी जो पाऊस आहे आणि पावसामुळे वारकऱ्यांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यानंतरच आता हे वारकरी जे आहेत ते दौंडमधून 2 दिवसांनी प्रस्थान करणार आहेत। माऊली, काय सांगाल या सगळ्यामध्ये? आता तुम्ही वारकरी आहात तर कशा पद्धतीचा तुमचा आजचा दिवस असणार? आजचा दिवस आमचं प्रस्थान इथून होत असतं आणि इथून आम्ही देहूला जात असतो, परंतु देहूला न जाता पुण्यात डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे आमची दिंडी पुण्यामध्ये जाईल। तोपर्यंत 2 दिवस आमचा इथंच मुक्काम राहील दौंडमध्ये। फक्त प्रस्थान करून आम्ही आज इथंच थांबणार आहोत। दरवर्षीप्रमाणे तुमचं कसं नियोजन असतं ना? आज कशा प्रकारे? दरवर्षी आम्ही इथून प्रस्थान करतो, दुपारची पंगत झाली की देहूला जातो मुक्कामाला आणि देहूवरून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर मग आम्ही तिथं मिक्स होऊन पुढे येत असतो। परंतु यंदा आता पूरस्थिती आहे, पाणी आहे, पाऊस आहे आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही असा निर्णय घेतला की 2 दिवस दौंडमध्येच थांबायचं, डायरेक्ट पुण्यामध्ये पालखी आली की पुण्यामध्ये मुक्कामाला जायचं। तोच उत्साह दिसतोय तुमच्यामध्ये आणि या सगळ्यामध्ये तुमचं कसं नियोजन असतं? कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्यात? आता जेव्हा आम्ही इथनं दौंडमधनं जेव्हा आमचं इथनं प्रस्थान होतं, जेव्हा आम्ही देहूला जातो त्या टायमाला आता आम्ही मग तिथनं आम्ही देहून आम्ही निघतो, तिथनं आकुर्डीतनं पुन्हा। पण ह्या वर्षी कसं मुख्यमंत्र्यांनी जसा नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या शब्दावर आम्ही इथनं 9 तारखेला आम्ही सकाळी 6 वाजता हलणार, डायरेक्ट मुक्कामी आम्ही पुण्यामध्ये जाणार। देहूच्या दिशेने न जाता दौंडमध्ये थांबणार आहे आणि पुणे शहरात ही दिंडी आल्यानंतर ही वारी जी आहे ती त्या ठिकाणी सामील होणार आहे आणि तिथून जो पंढरपूरच्या दिशेने जो पायी सोहळा आहे तो पायी सोहळा ते पायी या ठिकाणी त्या पंढरपूरमध्ये जाणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानानंतर वारकऱ्यांनी दौंडमधील वारकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीपक सोनसर, सुमित सोनवणे, न्यूज 18 मराठी, दौंड।